11 मे नंतर मंगळ मेष राशीत प्रवेश. सर्व राशींवर काय परिणाम दिसून येईल? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 11 मे नंतर ग्रहस्थितीत एक महत्त्वाचा बदल घडत आहे. ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्याविषयी माहिती पाहणार आहोत. आता मंगळ हा मेष राशीचा स्वामी असल्यामुळे हा गोचर अत्यंत प्रभावशाली मानला जाणार आहे. जेव्हा मंगळ स्वतःच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची ऊर्जा, धाडस, निर्णय क्षमता आणि कृतिशक्ती अनेक पटीने वाढते. त्यामुळे अनेक राशींच्या जीवनात अचानक गती, बदल, संघर्ष, यश आणि नवीन सुरुवाती दिसून येतात. तर आता बघूया मंगळ मेष राशीत का महत्त्वाचा. आता वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा पराक्रम, आत्मविश्वास आणि करिअरमधील स्पर्धा, जमीन जुमला, वाहन, रक्तसंबंधी ऊर्जा आणि नेतृत्व याचा कारक ग्रह मानला जातो. मेष ही अग्नितत्वाची आणि अत्यंत सक्रिय रास आहे. त्यामुळे या काळात निर्णय झपाट्याने घेतले जातील. अनेक लोक नवीन कामं सुरू करतील. आता करिअरमध्ये स्पर्धा वाढेल. राग, उतावळेपणा आणि अहंकार वाढण्याची शक्यता राहील. आता प्रेम संबंध व वैवाहिक आयुष्यात स्पष्टता येईल. त्याचप्रमाणे आर्थिक जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. तर हा गोचर काही राशींना मोठी प्रगती देईल, तर काही राशींना संयम ठेवण्याचा इशारा देईल. तर आता आपण बघूया 12 राशींवर मंगळ मेष राशीतील गोचरचा काय परिणाम होईल. म्हणजे मंगळ मेष राशीत प्रवेश केल्यावर 12 राशींवर याचा काय परिणाम होईल. आता त्यात बघूया आपण पहिली रास. आता पहिली रास कोणती आहे तर मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत प्रभावशाली ठरेल. आत्मविश्वास प्रचंड वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक आयुष्यात वाद टाळा. आता शुभ वार्ता काय आहे यामध्ये नवीन व्यवसाय आणि नोकरीतील बदल, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आणि आता सावधानता कशात बाळगायची तर सावधानता काय घ्यायची आहे तर अपघात होऊ नये यासाठी व रक्तदाब वाढू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. आता हे बघितले मेष राशीचे राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मनामध्ये या काळात अस्वस्थता वाढू शकते. खर्च वाढतील. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. विदेशाशी संबंधित कामात फायदा होऊ शकतो. अध्यात्माकडे ओढ वाढेल. शुभ वार्तामध्ये विदेश योग येतील. ध्यान, अध्यात्म याकडे जास्त कल राहील. आता सावधानतामध्ये काय आहे तर घ्यायची आहे काय काळजी घ्यायची आहे सावधानतामध्ये. आता झोपेच्या समस्या, मानसिक ताण येईल असे कोणतेही काम करायचे नाही. ही सावधगिरी बाळगायची. आता बघूया आपण तिसरी रास. तिसरी रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील. मित्रांकडून मदत मिळेल. सोशल नेटवर्किंग आणि व्यवसाय वाढीसाठी उत्तम काळ आहे. प्रेम संबंधात सकारात्मक घडामोडी होतील. शुभ वार्तामध्ये आर्थिक लाभ संभवतो. आता नेटवर्किंग वाढवावे. शुभ वार्तामध्ये आर्थिक लाभ संभवतो आणि नेटवर्किंग वाढवावे. आता सावधानतामध्ये काय घ्यायचे आहे तर चुकीच्या गुंतवणुकीपासून सावध राहायचे आहे. ही सावधानता बाळगायची आहे. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये मोठे बदल दिसतील. वरिष्ठांकडून जबाबदारी वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल.
कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल, मात्र कौटुंबिक वेळ कमी मिळू शकतो. आता शुभ वार्ता, या राशीसाठी शुभ वार्ता कोणती आहे तर बढतीचे योग आहेत, सरकारी कामं यशस्वी पार पडतील. आणि आता सावधानता काय घ्यायची आहे, म्हणजे काळजी कोणती घ्यायची आहे, घर ऑफिस यांच्यामध्ये समतोल राखायचा आहे. आता बघूया आपण 5वी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तीचे भाग्य तुमच्या बाजूने राहील, प्रवासाचे योग तयार होतील, शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि परदेशी संधींमध्ये यश मिळू शकते. आता धार्मिक कार्यात सहभाग वाढेल, शुभ वार्तामध्ये भाग्यवृद्धी वाढेल. शिक्षण क्षेत्रात असाल तर यशस्वी व्हाल, ह्या शुभ वार्ता आहेत. आता सावधानता कोणती घ्यायची आहे तर वडिलांशी मतभेद करायचे नाहीत, मतभेद होणार नाही याची काळजी घ्यायची. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अचानक आर्थिक चढ उतार दिसू शकतात, आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, भागीदारी व्यवसायात सावधगिरी बाळगा, गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता. शुभ वार्तामध्ये संशोधन, विमा याचा लाभ मिळेल. आता सावधानता कोणती घ्यायची आहे तर आरोग्य बिघडेल व ताणतणाव वाढेल, असे कोणतेही काम करायचे नाही. आता हे बघितले आपण कन्या राशीचे भविष्य. आता बघूया आपण 7वी रास तुळ रास. आता तुळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये या काळात वैवाहिक आणि प्रेमसंबंधामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, भागीदारीत काम करण्यासाठी संधी वाढतील, जोडीदाराशी वाद टाळणे गरजेचे आहे. आता शुभ वार्तामध्ये भागीदारी विवाह चर्चा यशस्वी होतील. आता सावधानतामध्ये काय काळजी घ्यायची आहे तर अहंकारामुळे मतभेद वाढतील, असे कोणतेही काम करायचे नाही, ही सावधानता तुम्ही घ्यायची आहे. आता बघणार आहोत आपण पुढची रास 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा कामाचा ताण वाढेल पण यशही मिळेल, शत्रूंवर विजय मिळू शकता, आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम वेळ, स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती होईल. आता शुभ वार्तामध्ये काय येईल तर नोकरीमध्ये यश मिळेल, कोर्ट कचेरीचा फायदा होईल. आता सावधानतामध्ये काळजी घ्यायची आहे, थकवा येईल अशी कोणतीही कामे करायची नाहीत, ही सावधानता बाळगायची आहे. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींचा प्रेम, शिक्षण आणि सर्जनशील क्षेत्रासाठी उत्तम काळ आहे, विद्यार्थ्यांना यश मिळेल, गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो, संतती संबंधी आनंददायी बातमी मिळू शकते. आता शुभ वार्तामध्ये काय येईल धनुराशीसाठी तर प्रेम संबंध, शिक्षण याची प्रेम संबंध व शिक्षण याच्यामध्ये शुभ वार्ता मिळेल. आता सावधानता कोणती पाळायची आहे तर अति आत्मविश्वास बाळगायचा नाही. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींमध्ये या काळात घर, जमीन आणि वाहनाशी संबंधित कामात गती येईल, कुटुंबातील वातावरण थोडे तापू शकते, मालमत्ता व्यवहारात फायदा संभवतो. आता शुभ वार्तामध्ये काय येईल तर मालमत्ताचा लाभ होईल. आणि आता सावधानता कोणती पाळायची आहे तर आईच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये संवाद कौशल्य वाढेल, मीडिया, मार्केटिंग, लेखन आणि व्यवसायात फायदा होईल. लहान प्रवासाचे योग आहेत, भावंडाशी संबंध सुधारतील. आता शुभ वार्तामध्ये काय येईल तर व्यवसायाचा विस्तार वाढेल, कम्युनिकेशन वाढेल. आता सावधानता काय पाळायची आहे तर घाईघाईत निर्णय घेणे टाळायचे आहे. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल,
नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आता शुभ वार्तामध्ये काय येईल तर धनलाभ होईल, कौटुंबिक सुख मिळेल. आणि आता सावधानतामध्ये सावधानता काय बाळगायची आहेत तर अनावश्यक खर्च टाळावेत. तर मित्रमैत्रिणींनो, हे बघितले आपण 12 राशींवर मंगळ राशीचा काय परिणाम होईल, मंगळ ग्रहाचा काय परिणाम होईल हे आपण बघितलेले आहेत. आता मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश केल्यामुळे काय काय परिणाम होईल हे आपण बघितले आहे. आता पुढं बघूया या काळात काय करावे. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करावे. लाल वस्तू दान करणे शुभ मानले जाईल. राग आणि उतावळेपणा नियंत्रित ठेवावा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. ऊर्जा योग्य दिशेने वापरण्यासाठी व्यायाम व योग करावा. तर हा मंगळ गोचर अनेकांसाठी नवीन सुरुवात घेऊन येणारा ठरू शकतो. ज्यांनी धैर्य, संयम आणि योग्य निर्णय याचा समतोल राखला त्यांना या काळात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.